देहूच्या इंद्रायणीच्या पलीकडे जी येलवाडी आहे, येलवाडीतून आम्ही निघालो आणि येलवाडीतून निघाल्यावर आम्ही निघालो आहोत सुदुंबरे या गावाला. सुदुंबरे या गावाला संत तुकाराम महाराजांचे लेखनिक आणि टाळकरी जगनाडे बुवा, संताजी महाराज जगनाडे आणि गवार शेठ वाणी असे दोन टाळकरी आहेत. त्यांना भेटायला, त्यांचं मंदिर बघायला, तुम्हाला दाखवायला आम्ही निघालो. आणि हा जो तुम्हाला ट्रॅफिकचा रस्ता दिसतोय ना, हा आहे चाकण मुंबई रस्ता. आणि तुम्हाला कल्पना असेल की हे भारतातलं डेट्रॉइड आहे, म्हणजे वाहन उद्योगाचा मोठं भारतातलं हब या चाकण MIDC मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तयार झालेलं आहे. मर्सिडीज, BMW, जगवार अशा मोठ्या मोठ्या इंटरनॅशनल वाहनांच्या कंपन्या या परिसरात आल्यात आणि या परिसराचं सगळं चित्रच पालटून गेलेलं आहे. म्हणजे आता आम्ही निघालोय चाकणच्या दिशेने. मध्येच जाताना सुदुंबऱ्याचा फाटा लागेल, तिथून आम्ही आतमध्ये जाऊ. हे बघा, मी तुम्हाला मध्येच दाखवतो, ही संत जगनाडे महाराज समाधीस्थळ अशी या नावाची कमान आहे. हे सुदुंबरा गाव जाते. तर या ठिकाणी दोन टाळकरी आहेत, आपण त्यांना भेटायला निघालोय. हे जे समोर मंदिर दिसते ना, हे मंदिर आहे गवार शेठ वाणी यांचं. गवार शेठ वाणी हे तुकोबारायांचे टाळकरी. आपण तिथे जाऊयात. आणि समोरच्या बाजूला जे मंदिर दिसते ते आहे संत जगनाडे महाराज, संताजी महाराज. संतू तेली असा त्यांचा उल्लेख संत साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. मधून एक ओढा किंवा एक छोटी नदी जाते आणि दोन्ही नदींच्या तीरावर हे तुकोबारायांचे टाळकरी आहेत, सदोदित महाराजांना साथ देणारे. आपण तिथे जाणार आहोत आणि तिथे कोणी भेटलं तर त्यांना आपण या सगळ्या परिसराची माहिती, या टाळकऱ्यांच्या बद्दलची माहिती आपण विचारणार आहोत. चला जाऊया पुढे. हा ओढा, ज्याचं नाव गाडे पाटील महाराजांनी सांगितलंय. महाराज, याचं नाव काय? त्या ओढ्याचं नाव आहे पापनाशक ओढा. वा. याच ओढ्याच्या तीरावरती जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ गमन झाल्यानंतर ज्या दोन आपल्या शिष्यांसाठी पुन्हा या पृथ्वी तलावावर आले, ती हे दोन ठिकाणं. एक म्हणजे संताजी महाराज जगनाडे मंदिर, संताजी महाराज जगनाडे महाराज जगनाडे मंदिर. हे जे समोर दिसतंय ते ओढ्याच्या पलीकडं पापनाशक ओढा ज्याचं नाव आहे, ज्या ओढ्याच्या ठिकाणी संताजी महाराजांची समाधी मंदिर आहे, ज्याच्या देहावर तीन मुठ माती टाकायला शेवटची तुकाराम महाराजांना यावं लागलं या शिष्यांच्या भेटीला, ते संताजी महाराज. आणि दुसऱ्या तीरावर हे गवार शेठ महाराज वाणी. त्यांच्याही निर्णय प्रसंगी तुकाराम महाराज या ठिकाणी आले होते. तर त्यांची काय कथा आहे ती सांगा. संत गवार शेठ महाराज आणि तुकाराम महाराज यांचं गुरु शिष्यांचं नातं आपण चालत सांगा, बोलूया. हे गुरु आणि शिष्य, गुरु शिष्यांचं नातं आणि व्यापारातले मैत्री, व्यवसायातली भागीदारी. हो. तर त्यांचं असं ठरलं होतं की जो कुणी आधी जाईल त्याच्या निर्णय प्रसंगी आपण उपस्थित राहायचं. जसं संताजी महाराज आणि तुकोबारायांच्या सोबतही घडलं होतं. हो, तीच परिस्थिती ह्या ठिकाणी झाली. फक्त ह्या ठिकाणी तुकाराम महाराज आल्यानंतर अदृश्य स्वरूपात आले. बरं. त्यांच्या संत गवार शेठ महाराजांच्या निर्णय प्रसंगी. आणि आल्यानंतर जेव्हा त्यांचं देहवसन झालं गवार शेठ महाराजांचं, त्यावेळेस सगळी देवकर मंडळी, तेव्हा तपोनिधी नारायण महाराज, गंगाधर पंत मवाळ, बाकी सर्व 14 टाळकरी या ठिकाणी उपस्थित होते. तुकाराम महाराज या ठिकाणी आल्यानंतर अदृश्य स्वरूपात आले. हे बाकी सामान्य लोकांना ते दिसत नव्हते. बरं. तपोनिधी नारायण महाराजांना त्यांचं दर्शन झालं. हो. आणि तपोनिधी नारायण महाराज म्हणजे जगद्गुरूंचे चिरंजीव ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला, ते तपोनिधी नारायण महाराज. त्यांना ते दिसले, ते तुकाराम महाराज इथं आलेले दिसले. त्यानंतर नारायण महाराजांनी एक पुष्पहार असा महाराजांच्या गळ्यात घातला, नारायण महाराजांनी. पण बाकी तेव्हा इतर सामान्य लोकांना फक्त हार हवेत तरवतोय असं दिसलं. पण तपोनिधी नारायण महाराजांना जगद्गुरू तुकोबाराय यांनी दर्शन दिले. म्हणजे हा हार तुकोबारायांना घातला. तुकोबाराय
अदृश्य स्वरूपामध्ये स्वरूपात होते हो. आणि ते इतर लोकांना दिसले नाहीत, पण नारायण महाराजांना म्हणजे त्यांच्या चिरंजीवांना दिसले. त्यांनी हार घातला, तो हवेत तरंगताना लोकांना दिसला. म्हणजे अशा पद्धती. आणि तो समाधी सोहळा होता. समाधी सोहळा होता. गौरशेठ वाणी यांचा समाधी सोहळा होता. या समाधी सोहळ्याबद्दल हे गाडे पाटील महाराज आपल्याला सांगतायत. महाराज, आपण मंदिरात जाऊ आणि मंदिरात काय आहे याचं जरा आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. दिल्ली का? हे गौरशेठ वाणी तुकोबारायांचे टाळकरी यांचं हे मंदिर, हा गाभारा. हे जे चित्र आहे हे संत गौरशेठ वाणी त्यांचं आधुनिक काळातलं कोण्यातरी चित्रकाराने जगद्गुरु तुकोबारायांचे 14 टाळकरी जो आपल्याकडे चित्र उपलब्ध आहे. अच्छा. त्यावरनं आता आम्ही तिवगाव मध्ये विश्वनाथ चव्हाण म्हणून एक चित्रकार आहे, त्यांच्याकडे 5 वर्षापूर्वी आपली कल्पना आणि त्यांचं थोडंफार असणारं चेहरेपट्टी त्यावर मिळतं जुळतं असं एक तैलचित्र आम्ही तुम्ही तयार केले. या, ही श्री संत गौरशेठ महाराज यांची समाधी. वारकरी संप्रदायात शिव आणि विष्णू या दोन्हींना एक समान दैवत म्हणून मानलं जातं. हरिहरा नाही भेद असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. लिंगायत समाजाचं आराध्य दैवत भगवान शंकर आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत श्री विठ्ठल, ह्या दोन्हींच्याही मूर्ती या ठिकाणी गौरशेठ महाराज समाधी मंदिरात पूर्वीपासून स्थापन केलेले आहेत. हरिहरा भेद, हरिहरा नाही काही करू नका वाद, गोडी साखरेचे ठाई असा अभंग आहे. एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणजे गोडी जशी साखरेपासून वेगळी करता येत नाही, तसे शंकर आणि विष्णू एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. हे वारकरी संतांनी सांगितलं. त्याचं उदाहरण म्हणजे हे गौरशेठ वाणी लिंगायत. म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो सकाळपासून, मी जे सांगतोय की सामाजिक ऐक्य संत तुकाराम महाराजांनी या 14 टाळकऱ्यांच्या निमित्ताने राखलं किंवा दृढ केलं. त्याच्यातले हे गौरशेठ वाणी त्यांचं हे जे इष्टलिंग आहे जे गळ्यामध्ये धारण करतात, त्या इष्टलिंगाची स्थापना गावकऱ्यांनी त्यांच्या समाधी शेजारीच केली आहे. आणि ही हिंदू धर्मामधलीच 2 दैवत आहेत आणि त्यांच्या भक्तांमध्ये दरी पडू नये म्हणून संतांनी केलेलं कार्य आहे. म्हणूनच पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या डोक्यावर पण शिवलिंग आहे. महाशिवरात्रीला त्याची पूजा करतात. एरवी त्याला आडवगंध लावतात. ही हरिहर ऐक्याची, शैव वैष्णव ऐक्याची प्रत्येक विठ्ठलाच्या मूर्तीवरती डोक्यावरती शिवलिंग असतं. म्हणजे आता आहे, म्हणजे या मुकुटाखाली सुद्धा महादेवाची पिंड, म्हणजे संत नरहरी सोनार असो त्या 13व्या शतकातले किंवा हे गौरशेठ वाणी 17व्या शतकातले संत तुकाराम महाराजांचे टाळकरी यांनी हे सगळं हरिहर ऐक्य किंवा सामाजिक ऐक्य हे राखण्याचं आणि दृढ करण्याचं काम केलेलं आहे. त्याचं हे प्रतीक आहे. म्हणजे मी जसं म्हणालो, मधल्या काळात काही इतिहासकारांनी असं म्हटलं की 14 टाळकरी ही कपोलकल्पित एक कल्पना आहे नुसती. तुकाराम महाराजांना असे काही टाळकरी वगैरे नव्हते. एकटेच डोंगरात जायचे आणि भजन करायचे. पण हे खरं आहे. ही गौरशेठ वाणी यांची समाधी, ती संत जगनाडी टेले यांची समाधी, त्यांचे अभंग, या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि तुम्ही लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत. यावरती तुकोबारायांचे नातू गोपाळदास महाराज म्हणजे नारायण महाराजांचे चिरंजीव यांचा एक अभंग आहे. वाणी पंचम दातीचा बालमित्र तुकयाचा, हा एक अभंग आहे. ज्यांनी तुकाराम महाराज आणि गौरशेठ महाराज किंवा त्यांचे 14 टाळकरी त्याबद्दल विस्तृत असं लेखन केलेलं आहे. म्हणजे मला वाटतं गोपाळ बुवांचीच ती पहिली नोंद आहे की ज्याच्यामध्ये 14 टाळकऱ्यांचा पूर्ण इतिहास सांगितलेला, उल्लेख केलाय आणि नावं सांगितली. हीच नामावली या सगळ्या टाळकऱ्यांचा शोध आपण घेतो आहोत. आता महाराज हे सांगा की इथे काही वार्षिक उत्सव वगैरे काय धार्मिक कार्यक्रम होतात, याच्याबद्दल काय माहिती जरा सांगा ना. या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध नवमी ला जगद्गुरु संत गौरशेठ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा असतो. त्यावेळी 7 दिवसाचा हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला जातो. पूर्ण 7 दिवस या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन
गाथा पारायण केलं जातं. सरपंच आणि नवमीच्या दिवशी रामदास नवमी त्याच दिवशी संत गौडशेठ महाराज यांची पुण्यतिथी असते. बरं. जेव्हा जसे तुकोबाराय वैकुंठ गमनावरून महाराजांच्या निर्णय प्रसंगी आले तर तीच परंपरा देवकर मंडळी तपोनिधी नारायण महाराज देवकर दिंडी सोळा हरिभक्तपरायण गुरुवर्य माणिक महाराज मोरे आणि त्यांची सर्व मंडळी ह्या ठिकाणी नवमीला ह्या ठिकाणी येतात. त्यांचंच देवकरांचंच कीर्तन होतं. बरं. ती परंपरा आजही चालू आहे आणि तो 7-8 दिवसाचा नामयज्ञ असतो. त्यानंतर तुकाराम महाराज जसे पंढरपूरला जायचे त्यांच्यासोबत हे 14 टाळकरी होते. तीच परंपरा आजही आहे. ह्या तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आमचा संत गौडशेठ महाराज लिंगायत वाणी हा पालखी सोहळा तुकोबरायांच्या पाठीमागे आषाढी वारीला पायी पालखी मोठ्या आनंदाने जातो. गौरशेठ वाणी यांची पालखी पंढरपूरला आषाढी वारीला जाते. तुम्ही लोक गौरशेठ वाणी यांना घेऊन जाता. हो. तेच पालखीमध्ये स्वतः आपल्या सोबत आहेत अशी भावना वारकऱ्यांची असते. आणखी एक विचारायचं असं की जसं संत तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, जगनाडे महाराजांचे घाण्यावरचे अभंग आहेत, तसं गौरशेठ वाणी यांचे काही अभंग तुम्हाला काही एक आम्हाला 1-2 अभंग गोपाळदास महाराज रचित 1-2 अभंग आम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे नारायण महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांचे चिरंजीव गोपाळदास महाराज त्यांच्या काही लेखणीतून म्हणजे गौरशेठ महाराज असो, गंगाधर पंत मवाळ असो, संताजी महाराज जगनाडे, सोनबा कासार, शिवबा ठाकूर ह्या सर्व मंडळींचा थोडाफार इतिहास गोपाळदास महाराजांनी त्यांच्या लेखणीतून उतरवला आहे. त्याचं शोधकार्य आमचंही चालू आहे. गौरशेठ महाराजांबद्दल एक 4-5 अभंग आम्ही जतन करण्याचं आमचं काम चालू आहे. गौरशेठ महाराजांचं एक चरित्र गुरुवर्य अजय महाराज बारसकर यांच्याकडे आम्ही ते चरित्र लिहिण्याचं आमचं काम चालू आहे. लवकरच ते चरित्र हे आम्ही प्रकाशित करू. 14 टाळकऱ्यांबद्दल हे आमचं एक स्वतंत्र पुस्तक काढायची योजना आहे. तेही काम आमचं 2 वर्षापासून चालू आहे. अजून आम्ही पूर्ण त्या शेवटापर्यंत गेलो नाही. पूर्ण सर्व माहिती इतिहास योग्य रीतीने लोकांपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे जशी मंदिरं उभारलीत, समाधी इथं देवस्थान ट्रस्ट आहे, त्यांनी जशी ही देवळाची निगा दोन्ही मंदिरांची अत्यंत उत्तम अशी व्यवस्था ठेवलेली आहे, त्याचप्रमाणे त्यांचं जे विचारधन आहे, त्यांचं जे लेखन आहे ते लोकांपुढं आणण्याचं काम तुम्ही मंडळी करीत आहात. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आणि याच्याबद्दल खरंच आम्ही सगळेजण, सगळ्या महाराष्ट्राने तुमचं ऋणी राहायला पाहिजे. कारण या संतांचे विचार तुम्ही जपता आहात. त्यांची ही जी पवित्र स्थळं आहेत त्याची तुम्ही काळजी घेत आहात. तुम्ही आम्हाला ही माहिती दिलीत याच्याबद्दल खूप धन्यवाद सरपंच साहेब. तुम्ही जाधव साहेब आहेत व्यवस्थापक जगनाडे तेली संस्थानाचे, आणि गाडे पाटील साहेब, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू आणि लोकांना तुमचा ही माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं देत राहू. धन्यवाद. राम.